नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यामध्ये शिपाई हमाल, लिपिक, स्टेनो आणि चालक या पदाची भरती निघालेली आहे। आणि मित्रांनो, आजपासून जे आहे ते अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे। पण अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं राहणार आहे। ह्या 3 गोष्टी कोणत्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली जे अपडेट आणि महत्त्वाचं जे आहे ते आहे की हे ज्या पोस्ट दिलेली आहे यासाठी प्रत्येकाची ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक जी आहे हे वेगवेगळी असणार आहे। लक्षात ठेवायचं, समजा प्रत्येकाची ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक ही वेगवेगळी आहे। तर हायर ग्रेड स्टेनोची याची पण ऑनलाईन अर्जाची लिंक वेगळी आहे। नंतर लोअर ग्रेड स्टेनो याची पण ऑनलाईन अर्जाची लिंक ही वेगळी आहे। नंतर क्लर्कची जी आहे ते ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वेगळी आहे। नंतर स्टाफ कार ड्रायव्हर याची पण ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वेगळी आहे। प्यून आणि हमाल याची पण ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक हे वेगळी आहे। लक्षात ठेवायचं, तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज भरायचा आहे त्या पोस्टची ऑनलाईन अर्जाची लिंक जी आहे ती वेगळी आहे। समजा तुम्हाला प्यून हमाल फरासाठी अर्ज भरायचा असेल तर अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करावं लागेल। ठीक आहे, अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्ज तुम्हाला उपलब्ध केला जाईल भरण्यासाठी। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, पहिला महत्त्वाचा की तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज भरायचा असेल त्या पोस्टच्या लिंकवरूनच आपला अर्ज भरायचा। ठीक आहे, बॉम्बे हायकोर्टच्या साईडवर यायचं, या ठिकाणी रिक्रुटमेंट टॅब दिसेल, रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला 5 पदाची जी लिंक आहे उपलब्ध केल्या जाईल आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरायचा असेल त्या पदाच्या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आणि आपल्या अर्ज भरायला सुरुवात करायची। तर नंबर 2चा आणि महत्त्वाचा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना 2 रिस्पेक्टेबल म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीचे कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचे आहे। ठीक आहे, हे भरावंच लागणार आहे तुम्हाला। तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे भरायचे। तर जर तुम्ही शिपाई हमाल आणि चालक यासाठी अर्ज भरत असाल तर मराठीवाले कॅरेक्टर सर्टिफिकेट भरून आणायचे 2 व्यक्तीपासून। आणि जर तुम्ही स्टेनो आणि लिपिक आणि स्टेनो यासाठी अर्ज भरत असाल तर इंग्लिश मधले कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल। तर मित्रांनो, या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही भराल तर त्या व्यक्तीचं नाव तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, त्या व्यक्तीचं नाव, नंतर त्या व्यक्तीचा व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल, नंतर त्याचा मोबाईल क्रमांक लागेल आणि नंतर त्यांचा पत्ता या ठिकाणी टाकावा लागेल। ह्या 4 गोष्टी तुमच्याकडे अर्ज भरताना लागेल। जर तुम्ही ते कॅरेक्टर सर्टिफिकेट अर्ज भरताना सोबत आणलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही। जर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत आणलं नाही पण ह्या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असले तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता। असे तुम्हाला 2 व्यक्तीचे लागणार आहे, म्हणून 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल, त्यांचा व्यवसाय, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा पत्ता, या 4 गोष्टी तुम्ही सोबत आणले तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करू शकता। तुम्हाला या ठिकाणी 4 गोष्टी लागणार आहे, त्यांचं नाव, त्यांचा व्यवसाय, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा पत्ता, असे 2 व्यक्तीचे तुम्हाला नाव, पत्ता, मोबाईल नंबर लागणार आहे। नंबर 3 आणि महत्त्वाचं जे आहे तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 7वीचे मार्क्स टाकणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी 7वीचे मार्क्स तुम्हाला टाकणे गरजेचं आहे। जर तुमच्याकडे 7वीचे मार्क्स नसेल, जर तुम्ही या ठिकाणी 10वी पासून सिलेक्ट केलं तर या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे की जो कॉम्प्युटर सिस्टीम आहे हा तुमचा अर्ज सिलेक्ट करणार नाहीये। लक्षात ठेवायचं, तुमचा अर्ज या ठिकाणी सिलेक्ट करणार नाहीये। तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला शाळेतून आपली 7वीची टक्केवारीची मार्कशीट आणावी लागेलच। लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नाही आहे तर तुम्हाला 7वीची डुप्लिकेट मार्कशीट आणावी लागेल टक्केवारीची। ठीक आहे, रेटची असेल तरी तुम्ही ते टक्केवारीची करून शाळेतून आणायचं। ठीक आहे, कारण या ठिकाणी प्रश्न म्हटलेला बघा, या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 7वी पासून सुरुवात करावी लागते शिपाई हमाल या पदासाठी। ठीक आहे, नंतर तुमचं स्कूलचं नाव टाकावं लागते, इयर पासिंग, ऑप्टेन मार्क, आउट ऑफ मार्क, क्लास, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि पर्सेंटेज। ठीक आहे, आणखी मग तुम्ही खाली आपलं जर एज्युकेशन वाढवायचं असलं तुम्ही आणखी ऍड करू ते आपलं एज्युकेशन वाढवू शकता। ठीक आहे, जर 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, 8वी 9वी झालं असेल, तुम्ही ते ऍड करू भरू शकता। तर 7वीची मार्कशीट तुम्हाला आणणे गरजेचं आहे। तर आता या ठिकाणी एक ऑप्शन पण दिलेला आहे, जर तुम्हाला शाळेमधून 7वीची मार्कशीट मिळाली नाही, लक्षात ठेवायचं, शाळेमधून 7वीची मार्कशीट मिळाली नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, तर इथे जे ऑनलाईन अर्ज भरताना मागितलेलं आहे 7 स्टँडर्ड टाकावं लागेल आणि 100 पैकी 50 गुण प्राप्त असं टाकावं लागेल।
टोटल मार्क ऑप्टेन 50, आउट ऑफ मार्क 100, क्लास टाकायचा सेकंड आणि पर्सेंटेज टाकायचे 50. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरावी लागेल. जर तुम्हाला 7वीची मार्कशीट मिळाली नाही तरची गोष्ट आहे. ठीक आहे, या 3 ज्या गोष्टी आहे ह्या अर्ज भरताना लक्षात ठेवायचं. तर माझ्या मतानुसार तुम्ही 7वीची मार्कशीट आणण्याचा प्रयत्न करा, ते पण टक्केवारीवाले. ठीक आहे मित्रांनो, ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. अर्ज भरताना या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आणि नंतर आपला अर्ज भरायचा. जे बाकीची स्टेनोची पोस्ट आहे, लिपिकची पोस्ट आहे, वाहन चालकची पोस्ट आहे, याला 7वीची मार्कशीटची घेणं देणं नाहीये. ते आपले 10वी पासून मार्क टाकू शकतात. 7वीचं याला टाकण्याची गरज नाहीये. पण शिपाई हमालसाठी 7वीचे मार्क्स टाकणे गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी हा अर्ज दिलेला आहे. हा अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत थोडक्यामध्ये. तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.